नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आजचा एक जो भयानक अनुभव आहे, तो मी तुम्हाला सांगणार आहे. तो 2010 साली ही घडलेली घटना आहे. आणि 2010 साली टाइम्स ऑफ इंडिया या न्यूजपेपरमध्ये ह्या गोष्टीची, या भयानक अनुभवाची बातमी आली होती. 2010 साली घडलेली घटना. एका गावामध्ये संध्याकाळी 7च्या सुमारास एक युवक येतो. त्याचं नाव असतं अर्णव. आणि गावातील एका रिक्षा चालकाकडे तो येतो आणि त्या रिक्षा चालकाला तो सांगतो, की "दादा, हो मला जिन्नातांच्या हवेलीकडे जायचंय" म्हणून. आता हे जिन्नातांची हवेली म्हटल्यानंतर तो रिक्षावाला, त्याचे डोळे पांढरे होतात. जिन्नाताच्या हवेलीकडे? अहो, तुम्हाला वेड लागलाय का? जिन्नाताच्या हवेलीकडे कोणी जात नाही. चुकून देखील कोणी जात नाही. आणि मी तर तुम्हाला जिन्नातांच्या हवेलीकडे घेऊन जाणार नाही. आणि त्याने स्पष्ट नकार दिला, की मी जिन्नातांच्या हवेलीकडे तुम्हाला नेणार नाही म्हणून. हा आता चालत चालत रस्त्याने एका दुसऱ्या रिक्षावाल्याच्या घराकडे जातो आणि त्याला सांगतो, की "दादा, मला जिन्नातांच्या हवेलीकडे सोडाल का?" तो देखील रिक्षावाला त्याला सांगतो, "नाही, नाही, मी सगळीकडे तुम्हाला नेईन, पण जिन्नाताच्या हवेलीकडे मी तुम्हाला नेऊ शकणार नाही आणि तिथे तुम्ही जाऊ देखील नका." तर तो म्हणतो, की "असं काय आहे त्या जिन्नाताच्या हवेलीमध्ये? हे सगळे लोक घाबरतायत तिथे त्या हवेलीमध्ये जायला." हा चालत चालत पुढे जात असताना त्या गावातून जाणारे येणारे जे रिक्षा चालक होते, त्या सगळ्यांना याने विचारलेलं असतं, एक 3-4 रिक्षावाल्यांना. पण ते हेच सांगत होते, की जिन्नातांच्या हवेलीकडे आम्ही कोण रिक्षावाले तिकडे भाडं घेऊन जात नाही म्हणून. आता हा वैतागला. काही गावातली लोक अडाणी, या भूत, पिशाच, जिन, जिन्नात ह्या सगळ्या गोष्टींनाही घाबरणारी लोक, ह्या सगळ्या अंधश्रद्धा या लोकांच्या मनातून अजून जात नाहीत. आणि तो अर्णव फार वैतागला. तितक्यात तो रस्त्याने चालत असताना, एक 7:30 पावणे 8 वाजले होते. एक रिक्षावाला समोरून आला. त्याला याने हात दाखवला. रिक्षावाला थांबला आणि म्हणाला, "कुठे जायचंय?" तर हा म्हणाला, की "दादा, मला ना जिन्नाताच्या हवेलीकडे जायचंय." आता हा म्हणाला, "जिन्नाताच्या हवेलीकडे?" जिन्नाताच्या हवेलीकडे रिक्षावाले आमच्या गावातील का या पंचक्रोशीतील कोणीही जात नाही. कारण ती हवेली खूप खतरनाक आहे. बदनाम आहे सगळ्या या भुताटकीच्या बाबतीमध्ये. तिचे जिन, जिन्नात राहतात. मित्रांनो, आता जिन, जिन्नात हे देखील भुताटकीचाच एक प्रकार आहे. तर तो रिक्षावाला सांगतो, की तिथे जिन, जिन्नात राहतात, तिथे कोणीही जात नाही. तर हा अर्णव त्याला सांगतो, की "हे बघा रिक्षावाले दादा, तुमचं ₹1000 भाडं असेल ना, मी तुम्हाला ₹2000 देईन. पण मला तुम्ही त्या हवेलीच्या गेटपर्यंत नेऊन सोडा." आता तो रिक्षावाला त्याला सांगतो, "तुम्ही काय 2 काय तुम्ही ₹4000 दिलेत तरी मी तुम्हाला त्या हवेलीपर्यंत घेऊन जाणार नाही. रात्रीचे तर अजिबातच नाही." आता अर्णव देखील त्याची समजूत घालतो, की "मला गेटपर्यंत सोडा ना, तुम्ही आतमध्ये येऊ नका. मला गेटपर्यंत सोडून तिथे उतरून तुम्ही गेलात तरी चालेल. मी तुम्हाला नाही आग्रह करणार तिथे थांबा किंवा मला आतमध्ये सोडा गेटच्या. प्लीज दादा, मी बऱ्याच लांबून इथे आलोय." तर आता हा रिक्षावाला विचारतो, की "नक्की त्या हवेलीमध्ये तुमचं काम काय?" तर अर्णव सांगतो, की "मी काही गोष्टींवरती रिसर्च करतो आहे. ती जी हवेली आहे ती 150 वर्षापासनं जशी आहे तशी उभी आहे. मग त्या हवेलीसाठी जे दगड वापरण्यात आले बांधकाम करणारे, तिथे जे सिमेंट किंवा चुना जे वापरण्यात आलेला आहे, तिथली माती, ह्या सगळ्या गोष्टींचं परीक्षण करायचे की एवढी 150 वर्ष जुनी ही हवेली अजूनपर्यंत कशी काय टिकून राहिली, ऊन, वारा, पाऊस या सगळ्या ऋतूंना सामना करत करत. तर तो रिक्षावाला म्हणतो, की "सगळ्या तुमच्या गोष्टी ठीक आहे, पण त्या हवेलीमध्ये सध्या कोणी राहत नाही." तर तो म्हणतो, की "म्हणजे?" "हो, त्या हवेलीमध्ये त्यांच्या वंशजांपैकी आज कोणीही शिल्लक नाही. कोणी अपघातामध्ये गेलं, कोणी आत्महत्या केली, कोण गायब झालं. असं करून करून जे खानदान होतं ना, ज्या हवेलीमध्ये राहायचं, ते पूर्णतः नष्ट झालं आणि ती आज हवेली ही विरान पडलेली आहे त्या जंगलामध्ये. आजूबाजूला मोठमोठी झाडं आहेत, झुडपं आहेत. तिथे जाणारा-येणारा रस्ता आहे तिथे, गेट लावलेला आहे. परंतु तिथे आता तिथल्या स्थानिक प्रशासनानं एक चौकीदार नेमलेला आहे आणि तो चौकीदार कुणालाही आतमध्ये सोडत नाही." असं तो रिक्षावाला अर्णवला सांगतो. तर अर्णव म्हणतो, की "ठीक आहे, आपण जाऊन तरी बघूया." आणि माझ्याकडे एक पत्र आहे एका संस्थेचं. ह्या सगळ्या रिसर्च साठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, तिथे मला तिथे जायची परवानगी वगैरे त्या संस्थेकडून मी घेतलेली आहे. ते लेटर मी त्या चौकीदाराला दाखवेन, तो मला आतमध्ये सोडेल. पण तुम्ही मला गेटपर्यंत नेऊन सोडा फक्त. तर तो रिक्षावाला आता तयार होतो, की "ठीक आहे बाबा, हा एवढंच सांगतो, एवढ्या लांबून आलाय आणि तिथे सगळ्या गोष्टीवरती हा अभ्यास करणार आहे, तर ह्याला सोडूया." आणि तो रिक्षावाला त्याला घेऊन त्या
हवेलीकडे जायला निघतो. वाटेमध्ये यांच्या बऱ्याच गोष्टी चालल्यात. तर मित्रांनो, ती हवेली 2 गोष्टींसाठी प्रसिद्ध होती. एक त्या भुताटकीसाठी, त्या जिन-जिन्नातांच्या जे काही तिथे प्रकार व्हायचे भुताटकीचे, त्यासाठी ती एक प्रसिद्ध होती. आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये म्हणा किंवा तिथल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये. आणि दुसरी त्याची एक बाजू होती की 150 वर्ष होऊन देखील ती हवेली जशीच्या तशी उभी होती. आणि ह्या सगळ्या गोष्टी अर्णवला आज पाहायच्या होत्या आणि त्या सगळ्या रिसर्च करायच्या होत्या. आता म्हणता म्हणता त्या आता गेटपर्यंत येऊन पोहोचतात. अर्णव आता त्या रिक्षावाल्याकडे जे भाड्याचे पैसे आहेत ते देतो आणि तो सांगते की तुम्ही आता जाऊ शकता आणि धन्यवाद, तुम्ही मला इथपर्यंत आणून सोडलं. आता तो रिक्षावाला तिथेच थांबून राहतो. हा चालत चालत आता त्या गेटकडे जातो आणि गेटकडे असणारा जो चौकीदार आहे तो त्याला थांबवतो. आता रात्रीचे 9 वाजलेले असतात आणि चौकीदार म्हणतो की कुठे चाललात? अर्णव सांगतो की मला आतमध्ये जायचंय. तो म्हणतो आतमध्ये कोणाला जाता येत नाही, कारण इथल्या प्रशासनाने माझी नेमणूक केली आहे. तो म्हणतो की तुमच्या प्रशासनाचंच हे पत्र आहे, त्या पत्रामध्ये मला आतमध्ये जाण्याची परवानगी दिलेली आहे. हा चौकीदार वाचतो तर खरोखरच त्याला परवानगी दिली होती आतमध्ये जाण्याची. पण चौकीदार देखील आश्चर्यचकित होतो की अशा संस्थेने आजपर्यंत कोणाला परमिशन दिली नाही आतमध्ये जायची, आणि ह्या मुलाला एक 24-25 वर्ष वय असेल त्याचं, आणि ह्या मुलाला कशी काय परमिशन दिली आतमध्ये जायची? तो आश्चर्यचकित झाला. परंतु त्याने ते लेटर पाहून, तो सही शिक्का पाहून संस्थेचा, त्याला आतमध्ये जाण्याची परवानगी दिली. आणि आता अर्णव त्या लोखंडी गेटमधून आतमध्ये निघाला. चौकीदाराने पुन्हा एकदा गेट लावून घेतला. आता रिक्षावाला ह्या सगळ्या गोष्टी पाहतोय की तो आतमध्ये गेला गेटने, आणि रिक्षावाला तिथेच उभं म्हणजे थांबून त्या रिक्षातून अर्णवकडे पाहतोय. आता अर्णव पुढे पुढे गेल्यानंतर त्या अंधाऱ्या प्रकाशामध्ये तो दिसेनासा झाला आणि पुढे नंतर हवेलीचा मुख्य दरवाजा सुरू झाला आणि तो दरवाजा, लाकडी दरवाजा उघडून अर्णव आतमध्ये गेला. अर्णवकडे सगळं होतं. त्याचा मोबाईल होता, त्याच्यानंतर त्याच्याकडे कॅमेरा होता, त्याच्यानंतर बाकी सगळ्या लागणाऱ्या त्याचे ज्या काही वस्तू होत्या त्या रिसर्च करण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी, डायरी वगैरे, ते लिखाण करण्यासाठी लागणारे सगळं साहित्य त्याच्या बॅगमध्ये होतं. हातात एका कॅमेरा पकडून एका हातामध्ये त्याने छोटी टॉर्च पकडली होती आणि त्या टॉर्चच्या उजेडात तो हवेलीच्या मुख्य दरवाजातून आतमध्ये गेला. मित्रांनो, आतमध्ये जातोय 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 ना, तसा ना त्याला कोणतरी पाठून आपल्या चालतंय असं त्याला वाटू लागतं, की तो जसा चालतो त्याच्या पावलांचा आवाज त्या शांत वातावरणामध्ये येत होता, त्यांच्या त्या बुटांचा आवाज. तसं मागून देखील कोणतरी बूट घालून आपल्या चालतंय असा त्याला आवाज येऊ लागला. आता हा या मागे वळून पाहत होता, पण मागे कोणी दिसत नव्हतं. पुन्हा एकदा तो चालायला लागला. पुढे जातोय, पुढे सगळीकडे त्या हवेलीचे म्हणजे अशा खोल्या होत्या. इकडून जाण्याचा मार्ग, तिकडे जाण्याची मार्ग, गॅलरी होती, जिकडे तिकडे खोल्या, दुमजली ती हवेली होती. आणि हा सगळीकडे बॅटरी मारून पाहतोय आणि सतत त्याला वाटतं की माझ्या मागणं मी जसं चालतोय, माझ्या बुटांचा आवाज होतोय, तसा कोणाचा तरी एका बुटांचा आवाज होतोय, कोणतरी माणूस माझ्या मागणं चालतोय. पण त्याला आता वाटू लागतं त्या रिक्षावाल्याच्या सगळ्या ह्या गोष्टी ऐकून मला कदाचित भास होत असेल, म्हणून तो पुढे चाललाय. एका ठिकाणी जाऊन एका भिंतीवरती नक्षीदार अशी एक फ्रेम बसवलेली होती. त्या नक्षीदार फ्रेमचा तो त्याने फोटो घेतला आपल्या कॅमेरामध्ये आणि तिथलं निरीक्षण करू लागला आणि त्याने काही नोंदी आपल्या डायरीमध्ये करून घेतल्या. आणि जेव्हा नोंदी करून मित्रांनो तो असा मागे वळणार होता ना, तेव्हा इथे स्पर्श करून खांद्याला कोणतरी त्याच्या गेलं असं त्याला वाटलं किंवा त्याला भास झाला. तो चटकन मागे वळाला आणि त्याने पाहिलं आजूबाजूला बॅटरी मारून की कोणतरी आपल्याला असं आदळलं, चालणारी व्यक्ती कोणतरी आपल्या खांद्याला अशी घासून गेली असं त्याला वाटलं. त्याने इकडे तिकडे बॅटरीची टॉर्चचा जो प्रकाश आहे तो मारून पाहिलं, पण कोणी दिसलं नाही. आता हा विचारामध्ये पडला की काय हा प्रकार आहे. त्याला वाटलं एखादं वटवाघूळ वगैरे हा या विरान हवेलीमध्ये कुठेतरी असेल आणि ते आपल्याला अंगाला घासून वगैरे गेलं असेल. आणि हा नंतर आता पुढे पुढे चालू लागला. पुढे त्या बॅटरीच्या उजेडामध्ये हा चालतोय. आणि मित्रांनो, एका जागी हा गेल्यानंतर अशी वेगळी थंड अशी लहर, एक झुळूक त्याच्या अंगाला स्पर्श करून गेली आणि त्याचं अंग असं थंडगार झालं. तर हा मनामध्ये विचार करू लागला की जशी एसीची हवा जशी कशी थंड लागते आपल्याला, तशी एसीची हवा त्याला स्पर्श करून गेल्याने त्याचं अंग असं थंडगार पडलं. आणि त्याने पुन्हा एकदा आजूबाजूला गोल फिरून वरती खालती आजूबाजूला सगळीकडे टॉर्च मारून पाहिलं, पण
कोणीच दिसत नव्हतं. पण त्याला आता जाणवू लागलं, की नक्कीच जो रिक्षावाला सांगतोय, चौकीदार सांगतो किंवा इतर रिक्षावाले सांगत होते ना, त्या हवेलीमध्ये जिन-जिन्नात राहतात. ती गोष्ट काहीतरी खरी आहे की काय असं त्याच्या मनामध्ये आता वाटू लागलं. आणि तो मित्रांनो आता पुढे-पुढे चालला. आता एवढी परमिशन काढली आपल्याला आणि एवढी सगळं रिसर्च करण्याची संधी मिळाली, ती संधी आपल्याला दवडून नाही चालणार. तर आपण निरीक्षण केलं पाहिजे. जेवढं काही निरीक्षण करता आलं पाहिजे, करता येईल तेवढं केलं पाहिजे. जेवढे फोटो घेता आले पाहिजे, तेवढे घेतले पाहिजे. आणि एक चित्र त्या ठिकाणी लावलेलं होतं आणि त्या चित्राचा त्याने फोटो घेतला. जसा त्याने चित्राचा फोटो घेतला, त्याच्यावरती फ्लॅश पडली, तसा त्या चित्रातून कोणतरी एक माणूस बाहेर पडून काळी आकृती त्याच्या समोरून धावू लागली. म्हणजे चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, परंतु एक काळी आकृती त्या चित्रातून बाहेर पडून सरळ त्या हवेलीच्या गॅलरीतून पुढे-पुढे जाण्याचा प्रयत्न करते. असं त्याला आता म्हणजे जाणवू लागलं आणि त्या धावणाऱ्या त्या बुटांचा, पावलांचा आवाज त्याला खट-खट, खट-खट असा येऊ लागला आणि ह्याने आता ठरवलं, की हा जो कोण आहे, तो माणूस आहे नक्की हा घाबरवण्याचा मला प्रयत्न करतोय. हे भुताटकी नाही तर कोणतरी हा माणूस आहे. आणि म्हणून त्याने त्या माणसाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला आणि तो मागून त्याच्या बॅटरी घेऊन धावत होता. ती काळी आकृती त्याच्या समोर धावते आणि त्याच्या मागनं हा टॉर्च घेऊन धावतोय. तो त्या जी हवेली होती त्या हवेलीच्या गॅलरीतून इकडे कधी तिकडे असा माणूस जात होता. तसा अर्णव त्याच्या मागनं म्हणजे त्याला पकडण्यासाठी किंवा त्याच्या जवळ जाण्यासाठी प्रयत्न करत होता. परंतु तो माणूस काय मात्र याच्या जवळपास येत नव्हता. धावण्याचं जे अंतर आहे ते दोघांचं सेम राहायचं. अर्णव कधीच त्याच्या जवळ गेला नाही. परंतु तो धावतोय. त्याच्या पाठीमागे बॅटरी घेऊन त्याला कोण आहे तो पाहण्याचा प्रयत्न करतो, पण तो माणूस काही दिसेना. आणि तो माणूस एका मोठ्या अशा दरवाजातून आतमध्ये गेला आणि मग दिसेनासा झाला. तसा अर्णव त्याच्या मागून त्या मोठ्या दरवाजातून मोठ्या हॉलमध्ये गेला आणि त्याने इकडे-तिकडे बॅटरी मारून पाहिलं, तर त्याला तिथे कोणी दिसलं नाही. परंतु तिथे आतमध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा त्याला ते जाणवलं, की थंड वाऱ्याची जशी झुळूक यावी आणि अंग जसं थंडगार व्हावं, की आजूबाजूचं वातावरण आहे ते देखील एसी लावावं ना, तसं थंडगार झालं. आणि ह्याने तो अनुभव घेतल्यानंतर याला वाटलं, की नक्कीच ह्या हवेलीमध्ये काहीतरी जिन-जिन्नातचा हा जो काही प्रकार आहे भुताटकीचा तो 100% आहे, असं त्याला वाटू लागलं. आणि आता त्याने ठरवलं, की हा शेवटचा आपण प्रयत्न करू, इथले फोटो घेऊन आणि आपण निघू. आणि मित्रांनो मग तिथे आहे ना त्या रूममध्ये गेल्यानंतर असे कबर सारखे दगड रचलेले होते चौकोनी आणि तिथे असे चकचकीत असे आकर्षक असे दिसणारे दगड लावले होते. त्याच्यावरती बॅटरी मारून त्याने पाहिलं तर ते दगड असे चकचकणारे आणि कबरीच्या आकाराचे दगड ते तिथे लावलेले होते. आणि ठरवलं, की हे दगड देखील असे चकचकणार ज्याप्रमाणे अभ्रक चकचकतो ना, तसा तो एक दगडांचा प्रकार होता. याने ठरवलं, की आता ह्याचे 4-5 फोटो घ्यायचे या कबरीचे. जे कबर असेल किंवा काही असेल ते याचे 4-5 फोटो घ्यायचे आणि पुन्हा एकदा निघायचं आणि हवेलीतून बाहेर पडून परत गेटच्या बाहेर जायचं म्हणून. आणि त्याने फोटो कॅप्चर केले. फोटो जसा त्याने कॅप्चर केला, आता ते फोटोग्राफर असतात त्यांना फोटो कॅप्चर केल्यानंतर फोटो कसा आला हे पाहण्याचं त्यांना उत्सुकता असते. तसं त्याने फोटो क्लिक 2-4 केले आणि पाहण्याचा प्रयत्न केला ना, तर मित्रांनो त्या कबरीवरती एक माणूस कोणतरी झोपलेला आहे, असं त्याला दिसलं. आणि म्हणजे हा काय प्रकार आहे? आता मी फोटो काढताना तर या कबरीवरती किंवा ह्या थडग्यावरती कोणी नव्हतं आणि आता जेव्हा मी फोटो पाहतोय कॅमेऱ्यामध्ये तर इथे कोणतरी माणूस झोपलेला आहे, असं दिसतं. त्याने पुन्हा एकदा बॅटरी मारून पाहिले तर कोणी नव्हतं. आणि हा म्हणतो हा काय प्रकार आहे? जेव्हा फोटो काढला मी तर त्याच्यामध्ये माणूस कबरीवरती झोपलेला दिसतोय. आता पाहिलं तर कोणी नाही दिसत आहे. हा आता घाबरला ना, हा 100% काहीतरी भुताटकीचा ह्या जिन-जिन्नातांचा नक्कीच इथे काहीतरी वास आहे किंवा इथे जिन-जिन्नात राहतात ही गोष्ट खरी आहे. आपल्याला इथे थांबून नाही चालणार. त्याने पुन्हा एकदा त्या धावपळीमध्ये पुन्हा एकदा तिथे फोटो घेण्याचा प्रयत्न केला. फोटो जेव्हा त्याने घेतला ना, तेव्हा पुन्हा सेम घटना झाली, की त्या कबरीवरती किंवा त्या थडग्यावरती कोणतरी माणूस झोपलाय असं त्याला दिसू लागला आणि तो एक काळी अशी आकृती होती. आणि ह्याने ठरवलं, की आता इथे थांबायचं नाही. इथे काहीतरी वेगळी घटना घडणार आहे किंवा इथे काहीतरी वेगळ्या घटना घडतात हे 100% हा जिन्नात जो काय आहे तो नक्कीच इथे अस्तित्वामध्ये आहे. तो फिरला मागे आणि त्याने पळण्याचा प्रयत्न केला. जसा पळण्याचा प्रयत्न केला ना, तसा त्या कबरीतून एक अशी काळी आकृती पुन्हा एकदा उभी राहिली आणि त्याच्या मागे जशी पहिली धावत होते तसे धावण्याचा प्रयत्न केला. आता मात्र अर्णव पुढे धावत होता आणि ती काळी आकृती त्याच्या मागनं धावत होती.
आणि ती त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होती. अर्णव आता मागे बॅटरी मारून पाहायचा तर काळी आकृती दिसायची, स्पष्ट चेहरा दिसत नव्हता, परंतु त्याचा हात असा पुढे येऊन अर्णवला पकडतोय असा त्याला दिसत होता. आणि अर्णव जीवाच्या आकांताने आपला जीव वाचवण्यासाठी धावतोय धावतोय धावतोय. आणि मित्रांनो, तो धावत धावत आता त्याला त्या हवेलीमध्ये बाहेर पडण्याचा रस्ता मात्र दिसेना, कारण त्या सगळ्या गॅलऱ्या इकडे तिकडे सगळे मोठमोठे रूम होते. त्यानंतर म्हणजे ती असे विचित्र आणि विलक्षण अशी ती हवेली होती. तिथे बाहेर पडण्याचा रस्ता मात्र अर्णवला काही सापडेना. अर्णव आता खूप घामाघूम झाला. त्याच्या हातापायाला कंप सुटला, हृदयाची धडधड वाढली आणि तो म्हणाला की जीन जिन्नात इथे नक्कीच 100% आहे. देवा, मला ह्या सगळ्या संकटातनं वाचव आणि मला ह्या हवेलीतनं कसं बसं बाहेर काढ. हातामध्ये तो कॅमेरा, एका हातामध्ये बॅटरी, पाठीला लावलेली बॅग सांभाळत सांभाळत हा जीवाच्या आकांताने बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. इकडे जातोय, तिकडे जातोय, तिकडे. तशी ती काळी आकृती त्याच्या मागे धावते. आता मात्र त्याला समोर तो मुख्य दरवाजा, बाहेर पडण्याचा मुख्य दरवाजा आणि पुढे असलेला गेट, म्हणजे जी जो चौकीदार होता ना, तो गेट त्याला आता दिसू लागला त्या सगळ्या काळोखामध्ये, अंधुक अंधुक प्रकाशामध्ये. आणि ह्याला थोडंसं बरं वाटलं. आणि तो जसा त्याने पुन्हा एकदा मागे वळून पाहिलं ना, तर बऱ्याचशा अशा 10-15 आकृत्या त्या मोठ्या जीन जो होता किंवा त्याचं जे भूत होतं, त्याचा जो प्रेतात्मा होता ना, त्याच्या आजूबाजूला अशा सगळ्या आकृत्या, काळ्या कुट्ट आकृत्या धावत होत्या अर्णवला पकडण्यासाठी. अर्णवने हे सगळं पाहिलं आणि हातातली बॅटरी त्याच्या हातात पडली. हातातली बॅटरी पडल्यानंतर मात्र अर्णव आता जीवाच्या आकांताने पुन्हा एकदा पळू लागला. की अंदूक अंदूक दिसत होतं, तो गेट दिसत होता, तिथे बसलेला चौकीदार याला थोडाफार दिसत होता. मुख्य दरवाजातून हा बाहेर पडला धावत धावत. आणि ही सगळी जी जिन्नातांची जी सगळी जी भूताटकी होती ती त्याच्या मागे धावते धावते धावते. मुख्य दरवाजातून काहीतरी 100-1 फूट तो गेट असेल, लोखंडी गेट, तिथे धावण्याचा प्रयत्न करतोय करतोय करतोय. जसा गेट 7-8 फुटावरती आला तसा हा पायात पाय अडखळून त्या ठिकाणी पडला. आणि त्याच्या हातातून कॅमेरा पुढे गेला, पाठीची बॅग थोडीशी या साईडला पडली. आणि ही जिन्नातांची जी काही भूतावळ होती ती सगळी त्याच्या बाजूला येऊन उभी राहिली. आणि आता अर्णव जोर जोरात ओरडू लागला त्या चौकीदाराला की, चौकीदार दादा, धावा धावा, मला बाहेर घ्या, मला गेट मधून बाहेर घ्या, धावा धावा. चौकीदाराला जाग आली. एव्हा आता 10-10:30-11 वाजले होते. चौकीदार जागा झाला आणि तो गेटच्या त्या सगळे गज असतात, त्या गजातून त्याने पाहिलं आतमध्ये अर्णव पडलाय आणि त्याला कोणतरी फरफटत मागे नेते. म्हणजे त्या चौकीदाराला मात्र कोण मागे ओढून नेतंय ना त्या अर्णवला पायाला धरून ते दिसत नव्हतं, पण अर्णवला मात्र दिसत होतं की काळी आकृती कोणतरी आहे, त्याने माझ्या पायाला पकडलंय आणि ती मला मागे मागे त्या पुन्हा हवेलीमध्ये ओढून नेण्याचा प्रयत्न करते. चौकीदार ओरडला, अरे कोण आहे, अरे सोडा त्या मुलाला. आता चौकीदाराने मात्र दरवाजा दोन्ही हाताने तो लोखंडी दरवाजा आतमध्ये ढकलला आणि चौकीदार धावला धावला आणि त्याने अर्णवच्या हाताला पकडलं. अर्णवच्या हाताला पकडून तो इकडेच ओढण्याचा प्रयत्न करतोय आणि तिकडे कोणतरी आकृती त्याला ओढण्याचा प्रयत्न करते. आणि अशामध्ये जो चौकीदार होता त्या चौकीदाराने हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली, जय हनुमान ज्ञान गुण सागर. आणि म्हणतोय म्हणतोय म्हणतोय, जसा तो म्हणायला लागला ना तसं मग जो ओढण्याचा प्रकार होता अर्णवला ना तो कमी झाला आणि ती समोरच्याची जी जिन्नाताची पकड होती ती पायाची सैल झाली. आणि जोरात या चौकीदाराने अर्णवला ओढलं. अर्णव इकडे असा पडला आणि तो उठला आणि त्याने कॅमेरा वगैरे घेतला, पिशवी घेतली, आपली बॅग घेतली आणि ते दोघेही आता गेटच्या बाहेर आले. गेटला बाहेरून त्यांनी कडी लावली आणि चौकीदाराने कुलूप लावून घेतलं. अर्णव आता खूप घाबरला होता, पूर्ण घामाघूम झाला होता. म्हणजे जसे पाण्याने भिजवत ना तसे त्याचे सगळे कपडे भिजले होते. आणि तो बाहेर आला. त्याची पेटणारी बॅटरी त्या आतमधल्या मुख्य दरवाजाकडे तशीच पेटत होती आणि ती अशी हलत होती, सारखी हलत होती. आता मित्रांनो, ती जर बॅटरी ना अशी पडल्यानंतर हलते पण ती काही वेळाने थांबते, परंतु ती बॅटरी अशीच हलत होती, बराच वेळ हलत होती. नंतर ती हळूहळू डीम होऊन नंतर बंद झाली. आणि नंतर मग चौकीदारांनी सांगितलं, पाहिलंत ना, तुम्हाला सांगितलं होतं या हवेलीमध्ये कोणी जात नाही, कोणी तुम्हाला परमिशन दिली. अहो, या हवेलीमध्ये जिन्नात राहतात, इथे येण्याची डेअरिंग काय, या हवेलीच्या आजूबाजूने जाण्याची डेअरिंग देखील कोणी करत नाही. आता अर्णव कडे धावत धावत एक माणूस आला आणि त्या माणसाने विचारलं, दादा काय झालं, अरे त्या हवेलीमध्ये तू धावत धावत बाहेर का आलास. अर्णवने असं वळून पाहिलं ना तर तो रिक्षावाला होता जो त्याला घेऊन आला होता ना त्या हवेलीच्या गेटपर्यंत. तर अर्णव सांगू लागला की, दादा रिक्षावाले दादा, तुम्ही गेलात नाही. तो म्हणतो, नाही गेलो नाही मी, मला काहीतरी असं विचित्रच व्हायला लागलं आणि मला वाटलं की तुझ्या बाबतीमध्ये नक्कीच काहीतरी घटना घडणार आहे आणि म्हणून मला जाण्याची
इच्छाच होत नव्हती, म्हणून मी इथेच रिक्षा पार्क केली आणि इथे तुझी वाट बघतोय. आणि तो चौकीदार त्या खुर्चीवरती बसलेला होता. आणि ह्या सगळ्या गोष्टी मग अर्णवने त्याला सगळ्या सांगायला सुरुवात केला चौकीदाराला आणि त्या रिक्षावाल्याला. असं आतमध्ये गेलो आणि त्या कबरीच्या तिकडनं एक कोणतरी माणूस उठून माझ्या मागे लागला आणि असे विचित्र प्रकार त्या हवेलीमध्ये व्हायला लागले. आणि अर्णव घाबरला होता, परंतु आता त्याने ठरवलं की आता बघूया तरी एवढे फोटोग्राफ आपण आतमध्ये जाऊन घेतले, ते नक्की काय आहे त्या हवेलीमध्ये, कोण माणूस होता त्या कबरीवरती झोपलेला ते पाहूया तरी. आणि सगळ्यांची आता उत्सुकता वाढली, रिक्षावाला, चौकीदार आणि अर्णव. आणि अर्णवने मोबाईलमधून ते सगळे फोटो पाहण्याचा प्रयत्न केला. हे तिघे जण पाहतात की नक्की त्या फोटोमध्ये काय आहे. अर्णवने सांगितलं होतं की त्या कबरीतून एक माणूस उठला, तो कबरीवरती माणूस झोपलेला होता, तो मला फोटोग्राफ मध्ये दिसत होता. आणि ह्याने जेव्हा फोटो पाहिले ना मित्रांनो, तर एकही फोटो त्या कॅमेऱ्यामध्ये नव्हता. तर पांढरी पांढरी स्क्रीन होती. प्रत्येक जो फोटो काढला ना, तो त्याने असा पुढे सरकवला ना की पांढरी स्क्रीन दिसायची, परत पुढे सरकवला की पांढरी स्क्रीन दिसायची. पण हवेलीतला एकही फोटो त्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालेला नव्हता. अशी विचित्र घटना त्या अर्णवच्या बाबतीमध्ये घडली होती. आता अर्णवने अशा बऱ्याच ज्या हवेल्या असतील, वाडे असतील किंवा असे जुने इमारती असतील ना, यांचं निरीक्षण किंवा अशा काही संशोधन केलं होतं. पण या हवेलीच्या बाबतीमध्ये त्याला मात्र एक विचित्र अनुभव आला होता. तो म्हणतो की एवढे फोटोग्राफ घेतले, जवळजवळ 50 एक तरी मी फोटोग्राफ घेतले, पण एकही फोटो त्या हवेलीच्या आतमधल्या भागाचा कॅमेरामध्ये एकही दिसत नाही, तर पूर्ण स्क्रीन ही पांढरी दिसते. तर असा विचित्र अनुभव अर्णवला आला होता. आणि अर्णवने ती हवेली ही गुगलवरती सर्च करूनच त्या ठिकाणी त्याला माहिती मिळाली होती की ती हवेली ही 150 वर्षापासून जशाच्या तशी उभी आहे. आणि त्याचा सगळा तो अभ्यास करण्यासाठी तिथे आला होता आणि त्याच्या बाबतीमध्ये तो विचित्र प्रकार त्या ठिकाणी घडला होता. तर ही घटना मित्रांनो टाइम्स ऑफ इंडियामध्ये देखील आली होती आणि मी ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा अनुभव कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. आणि जर ह्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर आपल्याला विनंती आहे, चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करून आपल्या मित्रमैत्रिणींना देखील सबस्क्राईब करायला सांगा, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना भयकथांचा आनंद या चॅनलवरती घेता येईल. आजपर्यंत मी दिली आपल्या सर्वांची मनापासून रजा घेतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद मित्रांनो.